आणि आता झी 24 तासावर आत्ताची सर्वात मोठी बातमी आलेली आहे। संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांची भेट झालेली आहे। मुंबईत एका कार्यक्रमात दोन्ही नेत्यांची भेट झाली आहे। संजय राऊत आणि एकनाथ शिंदेंची ही भेट झाल्याची आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे आणि राऊत आणि शिंदेंच्या भेटीमुळे चर्चेला उधाण आलंय। तर संजय राऊत आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीचे काही फोटोज देखील समोर आलेले आहेत। हे दोन्ही नेते एकमेकांसोबत बोलतायत, गप्पा मारताना दिसतायत। त्यामुळे संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात देखील अनेक चर्चा सुरू झालेल्या आहेत। एका कार्यक्रमानिमित्त एकनाथ शिंदे आणि राऊतांची ही भेट झालेली आहे। त्यामुळे या भेटी दरम्यान दोन्ही नेत्यांनी कशा संदर्भात गप्पा मारल्या त्याची देखील सगळं जाणून घेण्याची सगळ्यांना उत्सुकता असणार आहे। कारण संजय राऊत यांनी नुकतीच ठाकरे बंधूंची मुलाखत घेतलेली होती आणि या मुलाखतीमधून त्यांनी एकनाथ शिंदेंवर अनेक टीका केलेल्या होत्या। एकनाथ शिंदेंनी ज्या प्रकारे पक्षातून ते बाजूला झाले, त्यांच्यासोबत 40 आमदार कशा प्रकारे गेले यावर भाष्य केलेलं होतं, टीका केलेली होती। आणि त्याच दरम्यान या दोन्ही नेत्यांची झालेली भेट आणि या भेटीमध्ये नेमकं या दोघांमध्ये काय बोलणं झालं, कशा संदर्भात चर्चा झाली हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य दिसतंय। संजय राऊत देखील त्यांच्याशी बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसतंय। त्यामुळे दोन्ही नेते कशा संदर्भात गप्पा मारत होते हे सगळं जाणून घेण्याची उत्सुकता लागलेली आहे। राऊत आणि शिंदे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात सध्या चर्चा सुरू झाल्यात। मुंबईमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि याच कार्यक्रमादरम्यान या दोघांची भेट झालेली आहे। या संदर्भात अधिक बोलणार आहेत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्यासोबत आहेत। कृष्णात, ठाकरे बंधूंची राऊतांनी घेतलेली नुकतीच मुलाखत आणि या मुलाखतीमधून शिंदेंवर अनेक टीका करण्यात आल्या आणि या टीकेदरम्यान या मुलाखतीदरम्यान राऊत आणि शिंदेंची झालेली भेट कशा प्रकारे या सगळ्याकडे बघायचं? एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमाच्या दरम्यान या दोघांची भेट झालेली आहे। यावेळी 2 मिनिटं दोघांच्या मध्ये देखील चर्चा झालेली पाहायला मिळत आहेत, परंतु अशी वेगळी काही चर्चा नाही, नॉर्मल चर्चा या दोघांच्या मध्ये झाल्याचं सांगितलं जात आहे। कारण आजूबाजूला बरीचशी लोक देखील पाहायला मिळतात। त्यामुळे एकीकडं मुंबई महापालिका असू दे किंवा 29 महापालिका निवडणुकांचं रणांगण सुरू असताना या दोघांची झालेली भेट ही नक्कीच एक वेगळ्या चर्चेला वाव देणारी असली तरी ही काही प्लॅनिंग नुसार किंवा ठरवून झालेली भेट नाही, अचानक एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमाच्या दरम्यान झालेली ही भेट आहे। कृष्णात, खरं तर राऊतांनी अनेकदा एकनाथ शिंदेंवर उघडपणे टीका केलेली होती आणि अनेक आरोप केलेले होते। कशा प्रकारे 40 आमदारांना नेलं या प्रकारे यावर त्यांनी आरोप केलेले होते। मला असं वाटतं ही कदाचित पहिल्यांदाच अशी भेट असावी ज्यामध्ये दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य दिसते आणि दोघंही एकमेकांसोबत गप्पा मारतायत। तसं पाहायला गेलं तर दोन्ही नेते हे शिवसेना एकत्रित असताना चांगले संबंध देखील दोघांच्या मध्ये राहिलेले आहेत। मित्रत्वाचे, जिव्हाळ्याचे संबंध हे एकनाथ शिंदे आणि संजय राऊत यांच्यामध्ये अगोदर राहिलेले आहेत, परंतु शिवसेनेच्या फुटीनंतर मात्र जे वैर निर्माण झालं त्यानंतर संजय राऊत यांनी ज्या कडक शब्दांमध्ये, तीव्र शब्दांमध्ये टीका केली गेली होती, त्यानंतर त्यावरून देखील वाद निर्माण झाला होता। परंतु आत्ताची जी भेट आहे ती एक मैत्रीची भेट असलेली पाहायला मिळते। कुठेही राजकारणाचा या भेटीमागे कुठलाही संबंध नसलेला आहे। कृष्णात, जरी याला मैत्रीची भेट म्हणायचं झालं तरी देखील राजकीय दृष्ट्या या दोन्ही नेत्यांमध्ये खरं तर वैर निर्माण झाल्याचं दिसतंय। कारण दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर अनेकदा आगपाखड केलेली आहे, अनेकदा टीका केलेली आहे। मात्र जर पडद्यामागे जर दोन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावर आनंद असेल तरी देखील चर्चेचा विषयच आहे। नक्कीच दोन्ही जेव्हा नेते भेटतात, एकमेकांसमोर असतात, जरी राजकारणात 2 वेगवेगळ्या पक्षात आणि जरी राजकीय वैर असलेलं तरी पाहायला मिळालं असतं, तरी याच्या अगोदर अनेक दशक ही दोघांची मैत्री राहिलेली आहे आणि केवळ राजकारणातून हे वैर निर्माण झालेलं आहे किंवा वाद निर्माण झालेला आहे। परंतु जी जुनी मैत्री आहे ती कुठेही विसरत नाहीये। दोघजण हेच यावरून आजच्या भेटीच्या दरम्यान दिसून आलेलं आहे। कृष्णात, याआधी जेव्हा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एका मंचावर आलेले होते त्यावेळेस दोन्ही नेत्यांनी एकमेकांकडे बघणं देखील टाळलेलं होतं, माना एका वेगवेगळ्या विरुद्ध दिशेला फिरवलेल्या होत्या। मात्र जेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामधले संजय राऊत एकनाथ शिंदेंसमोर येतात ते मात्र हसत मुखानं एकनाथ शिंदेंची गप्पा मारतात, चर्चा करतात। नक्कीच किती झालं तरी राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप हे होतच राहतात, परंतु एक महाराष्ट्राची संस्कृती आहे की जे समोर नेतात त्यांना त्यांच्याशी बोलणं चालणं या गोष्टी होत राहतात। त्यामुळं या संपूर्ण भेटीच्या दरम्यान इतर कुठलीही राजकीय चर्चा झाली नसली तरी जी चर्चा आहे ती दुसऱ्या विषयांवर झालेली पाहायला मिळते। नक्कीच कृष्णात, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।